नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत. आपण बघतोय 7वीचं प्रकरण क्रमांक 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. त्यामध्ये आपण अँगल बायसेक्टर कसा काढायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट कसा काढायचा, ह्या दोन रचना, ही दोन कन्स्ट्रक्शन्स आपण बघितलेली. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल. मग सुरुवातीला आपण एक ट्रायंगल काढूया. आता ट्रायंगल काढण्यासाठी बघा, आता या ठिकाणी आपण एक पट्टी, त्यानंतर आपल्याला अँगल बायसेक्टर काढण्यासाठी एक कोनमापकही लागणार आहे. अजून अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला एक लंब टाकण्यासाठी गुण्या पण लागणार आहे. एक एक साहित्याचा आपण वापर करूया. सुरुवातीला आपण काय करू, एक ट्रायंगल काढून घेऊया. ट्रायंगल कोणताही असला तरी सुद्धा चालतो. या ठिकाणी एक ट्रायंगल आपण काढू. कोणताही एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे पट्टीच्या साहाय्याने. असा एक त्रिकोण आपण काढून घेतलेला आहे. ही पट्टी आपण थोडीशी साईडला ठेवून देऊ. या त्रिकोणाला नाव देऊ ए बी सी. आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. अँगल बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे कंपास. हे कंपास या ठिकाणी या बी बिंदूवर ठेवायचे. बी बिंदूवर ठेवल्यानंतर बी बिंदूवर ठेवल्यानंतर ह्या बाजूंवर एक कंस करायचा आहे. बी कोणाचा कोनदुभाजक आपण काढतोय. झालं. आता कंपासचं लोखंडी टोक इथं या बिंदूवर ठेवा. कंपासमध्ये थोडंसं जास्त अंतर घ्या. थोडंसं जास्त अंतर घेऊ. कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ह्या बिंदूवरती ठेवू.
आणि इथं एक कंस करू. त्यानंतर कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते ह्या बिंदूवर ठेवू. कंपासला असं फिरवून घेऊ आणि या ठिकाणी एक कंस करू. कंपास बाजूला घेऊ, पट्टी घेऊ, पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणी एक किरण काढू. अशा पद्धतीने या ठिकाणी एक किरण काढू. पुन्हा पट्टी आपण बाजूला घेऊ, साईडला ठेवून देऊ. आता हा झाला एक कोन दुभाजक. हीच कृती आपल्याला इतर दोन कोनांसाठी करायची. कंपासमध्ये अंतर थोडं घेऊ, कंपासचं लोखंडी टोक इथं सी बिंदूवर ठेवू आणि या ठिकाणी एक कंस काढू. दोन्ही बाजूंना छेदेल असा एक कंस काढू. चला, आता कंपास सरळ करून घेऊया. आता कंपासमधलं जे अंतर आहे ते थोडं जास्त घेऊया. कंपासचं लोखंडी टोक इथं एका बिंदूवर ठेवूया आणि ह्या अंतर अजून थोडं जास्त घेतलं तरी चालेल किंवा इथं घेऊ. आता या ठिकाणी एक कंस काढू. कंपासचं इथलं टोक उचलून या ठिकाणी ठेवू. अंतर काय आपण बदलवलेलं नाही आहे. आणि अशा प्रकारे हा कंस काढून घेतला. आता कंपास बाजूला घेऊ, पुन्हा पट्टी घेऊ, पट्टीच्या साहाय्याने ओके. आणि आता इथून जाणारं एक किरण काढूया. पुन्हा ही पट्टी बाजूला घेऊ. हा झाला दुसरा किरण. आता एक लक्षात घ्या, आपला कंस हा इथं जो आलेला आहे त्याच कंसाच्या बिंदूतून गेलेला आहे. हे क्वचित घडतं. तुम्ही कंपासमधलं अंतर कसं घेतात त्याच्यावर अवलंबून. त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी कंपासमध्ये थोडंसं अंतर घेऊ. कंपास इकडं घेऊ. या ये बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवू आणि ह्या कंसाला छेदून जाईल, ह्या बाजूंना छेदून जाईल असा एक कंस करू. पुन्हा आता कंपासमधलं अंतर वाढवून घेऊ. कंपासचं लोखंडी टोक या बिंदूवर ठेवू आणि इथं एक कंस करून घेऊ. आता हा कंस जो आहे हा माझा बाहेर येतोय पहा. असा एक कंस करून घेऊ. कंपासचं लोखंडी टोक आता दुसऱ्या बिंदूवर ठेवू
आणि ह्या कंसाला छेदून जाईल असा दुसरा कंस करू आणि हे जे कंपास आहे हे पुन्हा बाजूला घेऊ, पुन्हा ही पट्टी घेऊ, चला इथून एक किरण करून घेऊ, हा झाला तिसरा कोन दुभाजक। आता हे साहित्य थोड्या वेळ आपण बाजूला करूया, कंपास सोडून देऊ, पट्टी पण बंद करू आणि आता गुण्या घेऊ। ठीक आहे, आता पहा इथं हे जे कोण आहेत हे दोन्ही कोण एकरूप आहे, हे दोन्ही कोण एकरूप आहे आणि हे दोन्ही कोण एकरूप आहेत। हे तिन्ही कोन दुभाजक जे आहेत ते एकाच बिंदूतून जातात इथं, म्हणजे या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट। म्हणजे इथं आपल्याला पहिला मुद्दा काय घेता येतो बघा, अँगल बायसेक्टर of triangle are concurrent। आणि या ठिकाणी हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे बायसेक्टरचा, अँगल बायसेक्टरचा, तो नेहमी कुठे असतो, इंटरनल साइड किंवा इंटेरियर ऑफ ट्रायंगल। कॉन्करंट अँड पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर, पॉइंट ऑफ concurrence is in the interior of the triangle। is in the interior of the triangle। ही प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी सापडते। आता आपण दुसरी प्रॉपर्टी बघूया की या ठिकाणी
या ठिकाणी जर पॉइंट ऑफ कॉन्करन्स मधून जर आपण प्रत्येक साइडवर एक परपेंडिक्युलर काढला, एक परपेंडिक्युलर काढू आपण. या ठिकाणाहून हा झाला पहिला परपेंडिक्युलर. त्यानंतर दुसरा परपेंडिक्युलर काढायचा आहे आपल्याला. हा झाला दुसरा परपेंडिक्युलर. आणि तिसरा परपेंडिक्युलर काढायचा आहे आपल्याला. ही 3 परपेंडिक्युलर आपण काढले. आता याला बंद करू. ही तिन्ही या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे. आणि यांची जर तुम्ही लेंथ मोजली, तुम्ही बघा, कंपास घ्या, आणि या ठिकाणी जर कंपास ठेवलं तुम्ही, बघा झालं. या पॉइंटला आपण तो जुळवलाय. आता हाच आपण या पॉइंटला जुळतोय का बघू. बघा, ह्या पॉइंटला सुद्धा जुळला आहे. आणि ह्या पॉइंटला जुळतोय का बघू. ह्या पॉइंटला सुद्धा जुळला आहे. आलं लक्षात. म्हणजे हे जे 4 रेषाखंड आहेत यांचं अंतर किती आहे. 1.8 सेंटीमीटर आहे. किती आहे हे. 1.8 सेंटीमीटर आहे. 1.8 सेंटीमीटर. 1.8 सेंटीमीटर. आणि हे सुद्धा किती आहे. 1.8 सेंटीमीटर आहे. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज इक्वल फ्रॉम ऑल द इक्वल distance from all sides. Point of concurrence of distance of point of concurrence from sides of triangle are equal. म्हणजे तिन्ही बाजूंपासून तो समान अंतरावर आहे. तिन्ही बाजूंपासून कसा आहे तो समान अंतरावर आहे. म्हणजे आपल्याला दुसरा पॉइंट या ठिकाणी काय मिळतो. काय मिळतो दुसरा पॉइंट. द डिस्टन्स बिटवीन sides of all sides of
triangle and point of concurrence of angle bisector of triangle are always same. Always same. म्हणजेच पॉइंट ऑफ कॉन्करन्स त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स एक संपद बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाजूपासून समान अंतरावर असतो. असे दोन गुणधर्म आपल्याला या ठिकाणी मिळतात. मग इथं जर आपण नाव दिलं याला पी क्यू आणि आर आणि याला जर नाव दिलं आपण आय, या पॉइंट ऑफ कॉन्करन्स जर आय असेल तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल आय पी इज इक्वल टू आय क्यू इज इक्वल टू आय आर. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ द साइड्स ऑफ ए ट्रायंगल. ही झाली पहिली प्रॉपर्टी. त्यानंतर आता दुसरी प्रॉपर्टी प्रॉपर्टीज ऑफ perpendicular bisector of triangle of sides of triangle. साइड्स ऑफ ट्रायंगल. पुन्हा या ठिकाणी आता आपण एक ट्रायंगल काढूया. पुन्हा पट्टी घेऊ, कंपास घेऊ. आपल्याला ह्या दोन गोष्टी लागणार आहे. चला आता एक त्रिकोण काढूया आपण.
हा झाला एक त्रिकोण. आता आपल्याला याच्या प्रत्येक बाजूचा लंब दुभाजक काढायचा आहे. मग त्यासाठी आपण कंपास घेतो. आता या त्रिकोणाला नाव देऊ आपण त्रिकोण ए बी सी. कंपास घेऊ. कंपासचं लोखंडी टोक बिंदू ए वर ठेवू, बी वर ठेवू. ए बी या बाजूचा सुरुवातीला लंब दुभाजक काढू आपण. त्यानंतर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. बघा इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता या बाजूच्या दोन्ही बाजूनं एक कंस करायचे आहेत आपल्याला. हा एक कंस केला. त्यानंतर झालं अंतर बदललं. किती हे 3.8 सेंटीमीटर आहे. चला आणि इकडे एक कंस करूया. हा झाला कंस. आता असंच कंपासचं लोखंडी टोक उचला आणि ते कुठं ठेवा, बिंदू ए वर ठेवा. आणि ह्या दोन्ही कंसांना छेदून जातील असे कंस करा. हा एक झाला आणि हा दुसरा झाला. आता कंपास जे आहे ते थोडंसं बाजूला घ्या, पट्टी घ्या आणि पट्टीच्या साहाय्यानं ह्या ठिकाणी एक लंब दुभाजक काढून घ्या. एक लंब दुभाजक आपण काढून घेऊया. हा झाला लंब दुभाजक. याच्या दोन्ही टोकांना बाण देऊ. पहिला लंब दुभाजक झाला. दुसरा लंब दुभाजक काढू. पुन्हा कंपास घेऊ. एसी बाजूचा लंब दुभाजक काढू. कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते या बिंदूवर ठेवू. पुन्हा कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि ह्या बाजूच्या दोन्ही बाजूंना 2 कंस करू. हा झाला एक आणि असाच इकडं कंस करू 2. कंपासचं लोखंडी टोक आता आपण ह्या बिंदूवर ठेवू. कोणत्या? ए बिंदूवर. आता एसी या बाजूचा लंब दुभाजक आपण काढतोय. पुन्हा या ठिकाणी इथं एक कंस करू आणि ह्या कंसाला छेदून जाईल असा पुन्हा दुसरा कंस करूया. कंपास बाजूला घेऊ, पट्टी घेऊ. पट्टीच्या साहाय्याने या ठिकाणी पुन्हा एक लंब दुभाजक काढूया.
हा झाला दुसरा लंबदुभाजक. अशाच पद्धतीनं आता बाजू BCचा लंबदुभाजक काढू. पुन्हा कंपासचं लोखंडी टोक B बिंदूवर ठेवू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ BC या बाजूच्या आणि वरच्या बाजूला एक आणि असाच खालच्या बाजूला एक कंस करूया. असं कंस करूया. आता कंपासचं लोखंडी टोक घेऊ, इकडं C बिंदूवर ठेवूया आणि पुन्हा या कंसाला छेदून जाईल असा दुसरा कंस करूया. कंपास बाजूला घेऊ, पट्टी घेऊ. पट्टीच्या साहाय्याने आता या ठिकाणी एक लंबदुभाजक आपल्याला काढायचं आहे. हा एक दुसरा लंबदुभाजक आपण काढलेला आहे. बघा, तिन्ही लंबदुभाजक एकाच बिंदूतून गेलेली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिली प्रॉपर्टी काय मिळते? पहिली प्रॉपर्टी मिळते, ऑल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल, all perpendicular bisector of sides of triangle are concurrent. आता दुसरा जो आहे गुणधर्म, दुसरी प्रॉपर्टीज काय येईल? दुसरी प्रॉपर्टी येईल, आता जसं आपण इथं या त्रिकोणाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले त्याच पद्धतीनं तुम्ही एक विशालकोन त्रिकोण काढा. विशालकोन त्रिकोण तुम्हाला माहिती आहे कसा असतो? या पद्धतीचा असतो विशालकोन त्रिकोण. असा विशालकोन त्रिकोण काढा आणि एक काटकोन त्रिकोण काढा. असा हा काटकोन त्रिकोण असतो. असे हे दोन त्रिकोण काढा आणि ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजूंचे लंबदुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल साइड्स हे काढायचे आणि त्यांच्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सचं जे स्थान आहे, त्याची जागा आहे ती कुठे आहे ती शोधायची. आता जसं आपण हा इथं आपण कोणता त्रिकोण काढलेला, हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढलेला आहे आणि इन ॲक्यूट अँगल ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स इज इन इंटेरियर ऑफ ट्रायंगल. म्हणजे इन acute angle triangle, in acute angle triangle point of concurrence
ऑफ perpendicular bisector of sides is in interior of triangle. त्रिकोण जर लघुकोन त्रिकोण असेल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल लघुकोन त्रिकोण असेल, तर त्या त्रिकोणाच्या बाजूंच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. त्याच प्रकारे असाच तिसरा गुणधर्म तुम्ही इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, जर तो ऑब्ट्यूज अँगल विशाल कोन त्रिकोण असेल, अशा पद्धतीचा जर तो विशाल कोन त्रिकोण असेल, तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे असतो? एक्सटेरियर, इज इन एक्सटेरियर ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. इन ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ perpendicular bisector of sides is in exterior of triangle. आणि ज्या वेळेस राईट अँगल ट्रायंगल असतो, राईट अँगल ट्रायंगल अशा प्रकारचा ट्रायंगल हा जो आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याचे तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ड्रॉ करायचे आणि त्यांचा जो पॉइंट आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे, तो कुठे? तर तो असतो इन हायपोटेनस, या ठिकाणी असतो. कुठे असतो? ऑन हायपोटेनस. तर हे वाक्य तुम्ही पूर्ण करायचं आहे. ट्रायंगल पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स इज ऑन हायपोटेनस. तो कुठे असतो? कर्णावर असतो. तर ते एक वाक्य तुम्ही पूर्ण करायचं आहे. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, ह्या ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर आता या ठिकाणी हे जे पेज आहे, पहिलं पेज, या पेजमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणताही त्रिकोण असेल तर पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल इज इन इंटेरियर ऑफ द ट्रायंगल. कोणत्याही त्रिकोणात कोणाच्या दुभाजकांचा संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो. कोण दुभाजकांचा संपात बिंदू? अँगल बायसेक्टर, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ अँगल बायसेक्टर हा फक्त इंटेरियर म्हणजेच अंतर्भागात असतो. आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल
इन ॲक्यूट अँगल, बघा परपेंडिक्युलर बायसेक्टर, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ट्रायंगल in acute angle triangle is in interior of triangle, in obtuse angle triangle is in an exterior of triangle, and in right angle triangle the point of concurrence of sides of bisector of side is on the hypotenuse of राईट अँगल ट्रायंगल. तर अशा पद्धतीनं ह्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या एकदा नीट अभ्यासून घ्या. हे गुणधर्म जे आहेत, या ज्या प्रॉपर्टी आहेत, ह्या प्रॉपर्टी चांगल्या बघून घ्या. धन्यवाद.